राज्याच्या क्रीडा क्षेत्रात सध्या एक निवडणूक चर्चेचा विषय ठरली आहे। महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या महाराष्ट्र ऑलिम्पिक अध्यक्षपदासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री तसंच माजी कुस्तीपटू मुरलीधर मोहोळ यांच्यात थेट सामना रंगणार आहे। 2 नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापू लागलंय। भाजपचे नेते आणि महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी अजित पवारांवर थेट आता आरोप करत त्यांना निवडणुकीतून माघार घेण्याची मागणी केली आहे। अजितदादा, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीतून माघार घ्या, क्रीडा संघटनांवर माजी खेळाडूंनाच राहू द्या, तिथं राजकारण आणू नका। अजित पवारांच्या मागील 3 टर्ममध्ये महाराष्ट्रात क्रीडा क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय। अजित पवारांच्या समितीनं महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या खर्चाचा हिशोबही दिलेला नाही, असा गंभीर आरोप रामदास तडस यांनी केलाय। तर अजितदादांनी निवडणुकीतून बाजूला होऊन क्रीडा क्षेत्राचं हे महत्त्वाचं संघटन एका माजी खेळाडूच्या नेतृत्वात काम करेल अशी संधी निर्माण करावी, अशी अपेक्षा रामदास तडस यांनी व्यक्त केली आहे।